न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। देशभरात सुरू असलेल्या विविध घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई तथा MMR रिजन मध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे योजले असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तुर्भे पोलीस ठाण्याच्या वतीने मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे। मध्यरात्री सुरू केलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले असून ठाणे बेलापूर महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकी स्वारांची कसून चौकशी करण्यात येत आहे। या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी 20 अधिकारी व 120 अंमलदार यांच्यासह हे ऑपरेशन राबवणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं। सावधान, बंदोबस्त, विश्राम। सर्वांचं जेवण झालंय का नाही? अरे आवाज कमी येतोय, नसेल तर जेवायला सोडतो तुम्हाला। तुम्ही लोक कुठले प्युअरिटी का? तुम्ही लोकांनी केलं नाही जेवण का बरं? बंदोबस्त किती लोक आहे? हा, इकडे लक्ष द्यायचं फक्त करण्यात येणार आहे। आता हे जे कॉम्बिंग ऑपरेशन आहे पुढच्या सलग 10 दिवसामध्ये, त्यामुळे तुम्हाला दररोज किंवा इतर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दररोज ड्युटी लागेल। आज तुर्भे पोलीस बंदोबस्ताचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही सर्वांना त्याची माहिती दिलेली आहे। ज्यांना कोणाला बंदोबस्त समजला नसेल केले असतील, मग त्याच्यामध्ये पायी गस्त असेल, फिक्स पॉईंट असतील, चेकिंग आहे, फरारी पाहिजे आरोपी आहे, या सर्व ज्या कारवाई आहेत आपण नेहमीच्या देखील दिलेल्या आहेत। परंतु तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी नाकाबंदी दिलेली आहे, त्या नाकाबंदीच्या ठिकाणी येतील, तुमचं त्या ठिकाणी शूटिंग केले जाईल। तर त्याच्यामध्ये हे न्यूज देखील दाखवले जातील। त्याच्यामध्ये आपण वेडेवाकडेपणाने कुठेतरी मोबाईलवर बोलत उभा राहिलाय कुछ डिस्ट्रैक्शन आता ना यार। फ्लैग चला है। फोर व्हीलर घे रे बाजूला। सध्या तुम्हाला माहिती आहे, देशभरात चालू असलेल्या घडामोडींमुळे मुंबई आणि MMR रिजन अलर्ट मोडवर असून त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मान्य CP सर, DCP सरांच्या आदेशाने आपण कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहोत। सध्या आपण तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये जवळपास 20 अधिकारी आणि 120 अंमलदार सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत। आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या टीम केलेल्या आहेत आणि प्रत्येक 20 आपण त्याच्यामध्ये टीम केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक टीम प्रत्येक ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे। कुठे कुठे होणार आता तुर्भे पोलीस स्टेशन? सध्या तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये आज होणार आहे। तसे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण रोज प्लॅन करत आहोत। त्या पोलीस बंदोबस्ताचे पोलीस लावलेले त्याच्यामध्ये कमांडो आणि वेगवेगळे पोलीस आहेत। याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार बोलवलेले आहेत। तसेच आपल्या आयुक्तालयातील RCP टीम, QRT टीम हे देखील या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये काम करत आहेत।